एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची। ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम। महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य। तर यायचं कुठे आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। साई आदर्श परिवाराच्या वतीने सरला भेट ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचं स्वागत। विठुरायाच्या भेटीसाठी श्री क्षेत्र पंढरपूरला निघालेल्या श्री क्षेत्र सरला भेट येथील सद्गुरू गंगागिरी महाराज पायी दिंडी सोहळ्याचं राहुरी फॅक्टरी येथील साई आदर्श मल्टीस्टेटच्या वतीने आज सोमवारी मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं। गोदाधाम क्षेत्र सरला भेट येथून महंत रामगिरीजी महाराज यांच्या आधिपत्याखाली जवळपास 2 ते 2,500 वारकरी पायी दिंडी सोहळ्यात सहभागी झालेत। राहुरी फॅक्टरी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे महंत रामगिरी महाराज यांच्या समवेत असलेल्या दिंडीचं आगमन होतात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली। महंत रामगिरी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकास अभिवादन करण्यात आलं। यावेळी भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले, सौ मैथिली सत्यजित तांबे, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी भेट दिली। सद्गुरू गंगागिरी महाराज पालखी व महंत रामगिरी महाराज यांचं संतपूजन साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे व साई आदर्श पतसंस्थेचे चेअरमन संगीता कपाळे यांच्या हस्ते संपन्न झालं। साई आदर्श मल्टीस्टेट व कपाळे परिवाराच्या वतीने हजारो वारकऱ्यांना महाप्रसाद पंगत देण्यात आली। यावेळी हरिभक्त परायण विक्रम महाराज, डॉक्टर विजय कोते, विष्णू गीते, किशोर थोरात, चंद्रकांत कपाळे, दीपक त्रिभुवन, रमेश ताकटे, पारस नहार, रंगनाथ घाडगे, माजी नगराध्यक्ष ज्योती त्रिभुवन, चैतली काळे, उमा गीते, अंजली थोरात, कमल काळे, श्वेता विजन आदींसह साई आदर्श मल्टीस्टेटचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। योगराज सद्गुरू गंगागिरी महाराजांचा असणारा पायी दिंडी सोहळा, गंगागिरी महाराजांची 200 वर्षाची परंपरा आहेत। गंगागिरी महाराजांच्या नंतर हरिगिरी महाराज, नाथगिरी महाराज, सोमेश्वरगिरी महाराज आणि गुरु नारायणगिरी महाराज अशा प्रकारचे 5 महात्मे होऊन गेलेले आहेत। ही 6वी पिढी आहेत। अशा प्रकारे 5-5, 6-6 पिढ्यांपासून आणि ही भजनाची अखंड परंपरा चालू आहेत। गंगागिरी महाराजही पायी पंढरीला जात असत। तर अशा प्रकारे योगराज सद्गुरू गंगागिरी महाराजांचा हा पायी दिंडी सोहळा श्री क्षेत्र बेट सरला गोदावरी धाम ते श्री क्षेत्र पंढरपूर राहुरी कारखान्यावर या ठिकाणी आलेला आहे। आजची दुपारची भोजनाची न्याहारीची व्यवस्था या ठिकाणी जे कपाळे आप्पा यांच्या मार्फत केल्या गेलेली आहेत। तर राहुरीला आज मुक्काम आहेत। तर अगदी आनंदाने भगवंताचं भजन करीत करीत आणि आपण निघालेलो आहोत। शेतकरी वर्ग सुद्धा सुखावलेला आहे। पाऊस योग्य वेळेत झालेला आहे आणि या दिंडी सोहळ्यामध्ये यावर्षी संख्या सुद्धा वाढलेली आहे। बहुतेक दिंड्यांमध्ये आणि वारकऱ्यांची संख्या वाढलेली आहे। निश्चित याचा लाभ आपण सर्वांनी घ्यावा, कारण भगवंताच्या भजनाचा असणारा जो आनंद आहे हा इतरत्र कुठेही मिळत नाही। म्हणून वारकरी त्याकरता भगवंताच्या दर्शनाकरता आतुरलेले असतात। कै येता देखील माझा माय बाप, घटिका बोटे दिवस लेखी धरून या माय, केव्हा भगवंताचं आम्हाला दर्शन होईल अशा प्रकारची ओढ हे वारकऱ्यांना लागलेली असते। आणि या ठिकाणी या दिंडी सोहळ्याच्या माध्यमातून एक संदेश मी आपल्याला देईल, की तरुणांना संदेश देईल की आपण व्यसनापासून दूर राहावं आणि भगवंताच्या भजनाचा आनंद आपण सर्वांनी आपल्या जीवनामध्ये घ्यावा। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।